नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते। मी सध्या नाशिकच्या उड्डाण पूल परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर बघतोय आपण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जे ते खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। जवळपास 2 ते 2.5 फुटांचे हे खड्डे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या खड्ड्यांमध्ये पाणी साचले, त्यामुळे कोणताही या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या गेल्या नाहीये। मात्र फक्त पोलिसांचे बॅरिकेड जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचं जे आहे ते नुकसान होतंय। वाहतूक यंत्रणा जी आहे ती विस्कळीत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उड्डाण पुलाकडनं जी वाहतूक फ्लायओव्हरवर ती मार्गस्थ होते, त्या ठिकाणी हे खड्डे पडले। आपण जर बघतोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा नाशिक दौरा आहे, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नाशिकमधील रस्त्यांच्या खड्ड्यांचा फटका हा मागील काळामध्ये अमित शहा यांच्या दौऱ्याच्या वेळी देखील पाहायला मिळाला। आणि एकंदरीत आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर येत असताना देखील आता त्यांना याच खड्ड्यामय रस्त्यातून आपला मार्गक्रमण करावा लागतो का, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे नाशिकमधील खड्ड्यांची परिस्थिती आहे ते दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दृश्य या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम मोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।